धाराशिवमध्ये रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पिकांना संजीवनी मिळते. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. शेतातून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे. धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवसापासून उघडलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. आणि बऱ्याच दिवसापासून ज्या पिकांना पावसाची गरज होती त्या सोयाबीन पिकाला आता चांगली संजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. सोयाबीनच्या शेतातून आता पाणी निघालंय आणि या शेतातलं पाणी आता बाहेर निघत असल्यानं शेताशेजारच्या चाऱ्या देखील आता वाहू लागल्या आहेत, प्रवाही झाल्या आहेत. आणि ऊस असेल इतर पिकं असलेल्या पिकालाही आता चांगलं वातावरण निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, किती दिवसापासून पाऊस नव्हता, आता पाऊस चालू झालाय? आताचा झाला 8 दिवसात ओली आज जरा बरा झाला. एवढाच झाला. काय आनंद आहे आता? का चांगला आनंद आहे का? चांगला आनंद झाला. अजून पाऊस आज लय पावसाची गरज आहे अजून. तर हा आता सध्याचा सुरू असलेला पाऊस शेतकऱ्यासाठी आनंद आहे. मात्र अजून शेतकऱ्याला आशा आहे ती जास्त पावसाची, कारण त्यामुळं पाणी वाढणार आहे. आता माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. काय आनंद आहे आता पाऊस चालू झाला? पडायला हे आनंद आहे. हा. पाऊस पडायला अजून पडावं लागतंय. पाऊस अजून लागतंय हम्म. तर पाणी वाढल. तेवढ्यावर थांबला तर काय वाढत नाही पाणी. बर. पुढचे पीक अडचणीत येते पुन्हा. पाऊस पाणी नाही वाढल्यावर पुन्हा अडचणच आहे. पण सध्या तर दिलासा मिळाला की? सध्याचा तात्पुरता दिलासा आहे याचा. हा. एक तरी पेरणे 1 महिना लेट हम्म. या वर्षी बी. हम्म. पुन्हा पेरल्यावर त्याला पाणी नव्हतं. हम्म. आता ह्या 2 दिवसात झाली सुरुवात. पडत गेला तर चांगलं होतंय. अजून थांबला तर अजून त्याचीच वाट बघावी लागते, पावसाचीच. पण सध्या तर आनंद आहे. सध्याचा आनंद आहे आता. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता आनंद आलाय. आणि यापुढेही चांगला पाऊस पडला तरच विहिरीचं पाणी, बोरवेलचं पाणी वाढणार असल्याची शक्यता किंवा शेतकऱ्याला आशा लागली. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.